शिवजयंतीला आपल्या बुलढाण्याचा माहोल पाहून समजलं की आपला बुलढाणा बी पुणे मुंबई सारख्या सिटीपेक्षा काही कमी नाही. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. किती मोठा सण असू द्या भाऊ, पण आपल्या शेतकऱ्याचे कामं काही चुकत नाही. आपला गहू आहे ना, तो अर्धा सोंगून टाकेल होता आणि आज आहे ना तो तुमच्या भावाला जमा करायचा होता. तसं तर गहू जमा करायचा तुमच्या भावाचा फर्स्ट टाइम होता बरं का, त्यामुळे ना एवढं बरोबर काही जमत नव्हतं. पण घरून ऑर्डर भेटेल म्हटल्यावर कसं तरी करून घ्यावंच लागलं. जेवढी महत्वाची शिवजयंती ना, तेवढंच हा गहू जमा करणं पण महत्वाचं होतं. म्हणून तुमच्या भावानं लगेच 200च्या स्पीडनं उचलून घेतला आणि संध्याकाळच्या टायमाला लगेच निघालो आपलं बुलढाणा. आले तर पहिले नाक्यावर आलो आणि तिथं पाहतो तर काय नुसता टॉपचा विषय. महाराष्ट्रातला नंबर 1 डीजे होता, डॉन नंबर 1. तशी रॅलीला नेमकी सुरुवात झाली होती, त्यामुळे ना गर्दी एवढी काही नव्हती. म्हणलं चला तोपर्यंत ना महाराजाचं दर्शन तरी घेऊन येऊ. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि जशी का पब्लिक वाढायला लागली पब्लिक पाहून तर डोकं डायरेक्ट हँग झालं होतं. शिवजयंतीचा माहोल पाहून समजलं की आपला बुलढाणा बी मोठ्या सिटीपेक्षा काही कमी नाही. शेतातले काम आवरून आहे ना आम्ही डायरेक्ट बुलढाणा आलो होतो आणि त्या तिथं फिरून फिरून ना भूक लागली होती. म्हणलं चला पहिले ना काहीतरी खाऊन येऊ. खाऊन झाल्यावर आम्ही परत रॅलीत आलो आणि थोड्याच वेळात ना महाआरतीला सुरुवात झाली. मस्त आरती वगैरे घेतली आणि दर्शन घेऊन लगेच निघालो घराकडं. चला आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.